अंजू नक्की झोपली आहे ना? तिच्या खोलीतला दिवा बंद आहे म्हणजे झोपली. पुढच्या तयारीला लागायला पाहिजे. याद्या पान सुपारी होणार म्हटल्यावर सगळं बघायला पाहिजे ना. हे याद्या होणार म्हणजे नेमकं काय असतं ग? उद्या गावातले कोणाला तरी विचारूया. काय झालं इंदू, तू बोलत का नाहीयेस? मला सगळं विचित्रच वाटायला लागलंय. आपण हे लग्न नको करायला. हे आणखीन काय नवीन? अंजली राणाजी दोघांचाही होकार आहे. पण तरी हे लग्न नाही झेपणार आपल्याला. मानपान खानदानीपणा सगळं ऐकलत ना तुम्ही मगाशी. जाऊ दे ग, पैशाची चिंता तू नको करू, निघतील काहीतरी मार्ग. प्रश्न फक्त पैशाचा नाहीये, अहो घरातल्या माणसांचा सुद्धा आहे. मगाशी त्यांच्या वागण्यावरनं तुमच्या काहीच लक्षात आलं नाही का? माझ्यासाठी फक्त राणाजी आणि आपली अंजू महत्वाची. अहो पण लग्न म्हणजे हे दोघंच असं नाही ना. लग्नानंतर अंजू कुठल्या घरात जाणार आहे याची काही कल्पना येत नाही का तुम्हाला? हे बघ इंदू, चांगलं वाईट प्रत्येक ठिकाणी असतं. आपण चांगलं तेवढं बघायचं. आता त्यांनी त्यांच्या चालीरीती सांगितल्या, पण आपण आपल्याला शक्य आणि होईल तेवढं पाळायचं. पाळायचं? काय पाळायचं? जे माहीतच नाही ते काय पाळायचं? नाही, नको. आपण हे लग्न नको करायला. हळू बोल, नाहीतर अंजली ऐकेल. ऐकू दे. उद्या तिच्याशी स्पष्ट बोलीन मी हे सगळं. खरंच नको. आपण उद्या नकार कळवूया त्यांना. आपलं लग्न होतंय मला खरंच नाही वाटत आहे. मला असं वाटलं होतं आधी रेणूचं लग्न होईल, आधी माझंच लग्न होतंय. आता परवा याद्या, मग सुपारी फुटली की लग्नाची तारीख ठरेल. हे यादी सुपारी काय असतं? आई बाबांना खूप टेन्शन आलंय त्याचं. अहो टेन्शनचं काय कारण नसते त्यात. कसं असते, आपल्या घरातली मोठी माणसं समोरासमोर बसतात आणि मग मानपानाच्या गोष्टी करतात आणि मग ते समजा ठरवलं की सुपारी फोडतात आणि मग सुपारी एकदाची फुटली की मग लग्नाची तारीख ठरते. अहो समजे एकदम सोपं असते बघा. आमच्याकडे हे असं काहीच नसतं. शहरात लग्न ठरतं आणि मग साखरपुडा, हळद, रिसेप्शन, लग्न सगळं एकाच दिवसात होतं. छाछा, अहो असं एका दिवसात समजा झालं तर लग्नासारखं काय वाटत नाही बघा. आता गावाकडचं लगीन म्हणजे लई जंगी कारभार असतोय बघा. हा, आमच्या सुरतच्या लग्नात 4 गावातनं वराड आलती. हो, ते साखरपुडा, हळद, बस्ता, जेवणावळी, मंडप, डॉल्बी, अहो लई काय काय होते बघा. समधी कामं करून दमली बघा, पण मी काय दमलो नाही. हा, आणि आता माझ्या लग्नात मी एवढं काम करणार की कुणाला बी काम करायची गरज लागणार नाही. अहो तुमच्या लग्नात तुम्हीच कसं काम करणार? त्याला काय होते, अहो आपल्या लग्नात काय त्या दुसऱ्याच्या लग्नात काय समधी एकच असते. अहो कसं आहे, दुसऱ्यांच्या लग्नात काम केलं ना बघ तर मनासारखा जोडीदार मिळतोय. अंजली बाई, अहो कोणतरी आलेलं दिसते. हॅलो. हा, मी फोन ठेवतो. अरे बोल की. काय रे, काल समद नीट झालं ना? होय, मी सांगितलं मला त्या पसंत आहेत म्हणून, आणि त्यांनी बी सांगितलं मी पसंत आहे म्हणून. समद्यांसमोर बोललो आम्ही. लई झाक झालं बघ. आता आम्ही लग्नाच्या तयारीला लागायला मोकळं. पण राणा, तू ते याद्या सुपारी कसं असते की नाही त्या अंजलीच्या घरी जाऊन नीट समजून सांग. अरे ती शहरी माणसं, त्यासनी ह्यातलं काय माहित नसणार. उगं गांगरून जायला न ग. होय, त्यासनी यातलं काही माहित नाही, तेच सांगत होते अंजलीबाई. अरे मग तू समजावून सांग की त्यासनी. मी 4 चौकात बोलणं बरोबर दिसतं का ते? अरे आपल्या माणसासनी मदत करताना काय बरं काय वाईट ह्याचा कधी विचार करायचा नसतो.
ती शहरातली माणसं आहेत, त्यासनी ह्यातलं काय माहित असणार. तेव्हा तू त्यासनी आपली चाल रीत मान पान कसा असतोय तो सांग. आणि हा, लय मान पानात अडकून पडू नका. त्यासनी जसं जमल जसं झेपल तसं करा. याद्या करताना बळजबरी करायला लागली तर तू मधी पड. काय तू म्हणतेस तर तसंच कर तू. म्हणजे टेन्शनचं काय कारणच नाही बघ. काय ग, काय झालं? मला बी यायचं होतं पोरगी बघाया, आणि तिकडे काय झालं ते बी सांगितलं नाही सा. अगं बाई चंदे, तू विचारलंच नाहीस आम्हाला, आता कसं सांगणार बरं? लई खुश आहे सा ताई साहेब. काय झालं तिकडे? लगीन मोडलं नव? नाही म्हणजे आज नाही मोडलं, पण उद्या हे लगीन नक्कीच मोडणार. त्या चिमणा चिमणीच्या मनात अशी काही धडकी भरून आलोय चंदे आम्ही. एकदा काही याद्या सुरू झाल्या की हे लगीन मोडलं म्हणून समज. हे लय भारी झालं बघा ताई साहेब. पर तुम्ही त्या काका काकीला नेण्यापरीस मला का नाही नेलं तिकडं? मला लई राग आला त्या काका काकीचा. चंदे, अगं बाई चंदे, एवढा कशापायी रागराग करती त्या भल्या माणसांचा? लई कामाची माणसं आहेत ती. बरं आम्हासनी सांग, तुला लगीन मोडता येणं शक्य होतं काय? म्या काय बोलणार तिथं नोकर माणूस? नोकर माणूस आता कशी आलीस बघ लाईनीवर. चंदे, हे लगीन मोडणार ते त्या काका काकींच्या हातनच. म्हणजे लगीन मोडणार खरं तर आम्हीच, पण दानीला कोण जाणार? कोण? ही पोपट मैनीची जोडी. आता एकदा काही याद्या करायला सुरुवात होऊ देत. अशा मागण्या करतो, अशा मागण्या करतो, बाप जन्मात त्याला त्या मागण्या कधी पुऱ्या करता यायच्या नाहीत. तू बघतच बस ग चंदे. इंदू, हे इंदू, तुझे ते मावशीचे भाऊ नाव काय त्यांचं? त्यांनाही बोलवायला पाहिजे ना. उगाच कशाला हो सकाळपासून सगळ्या नातेवाईकांची नावं विचारायला लागलाय मला. विचारू नको का? कुणाला बोलवायचं याची लिस्ट आत्तापासूनच बनवायला पाहिजे ना. नाहीतर गडबडीत राहून जातात ग नावं. कोण येणार, खर्च किती येणार, असं प्लॅनिंग नको का करायला? बाबा, आपण आपल्याला जेवढं जमतंय आणि झेपतंय ना तेवढंच कर, आणि जे जमत नाहीये ते स्पष्टपणे सांगूया. तो पर्याय राहिलाय आता. तुला राणाजींबरोबरच लग्न करायचंय म्हटल्यावर ते म्हणतील ते सगळं आपल्याला करायलाच हवं. म्हणजे आपण फक्त माझ्या हट्टासाठी हे लग्न करतोय का? आई, तुला अजूनही हे लग्न मान्य नाहीये? अंजू, तसं नाहीये ग. आम्हालाही आनंदच होतोय, पण हे मानपानाचं झेपत नाहीये ग. मानपान म्हणजे नेमकं काय याचा अंदाजच नाहीये ना. आणि राणाजींच्या घरच्यांना मानपानाबद्दल कसं विचारणार? खरं तर विचारायची काही गरजच नाहीये. सगळंच आपल्या कुवती बाहेरच आहे. गायकवाडांच्या सुना 10-10 किलो सोन्यानं मढलेल्या असतात. ऐकलं नाही का तुम्ही? बाबा, आज मी राणाजींशी बोलते. हे यादी, सुपारी, मानपान सगळ्याची माहिती विचारून घेते. तू इंदूकडे लक्ष नको देऊस. मी आज सकाळपासून पाहुण्यांची नावं विचारतोय ना म्हणून वैतागली आहे. तुझी शाळेची तयारी झाली असेल तर निघतो.
तुला शाळेला उशीर नको व्हायला बेटा. निघ. अजून कशा आले नाहीत अंजलीबाई? शाळेचा टाइम तर झालाय. फोन करून बघू काय? नाही नको, येतील त्या. राणादा हा? तुम्ही राणादा बरं झालं भेटलास. लय उशीर झालाय, शाळेकडे सोड की. हा, माझी गाडी काय वडा पटली वारे तुम्हाला? तसं नाही, लय दिवस झाला तुझ्या गाडीवरनं चक्कर मारली नाही. सोड की. संध्याकाळी चक्कर मारू. हा, अरे संध्याकाळी शाळा भरत्या वय, उशीर झालाय म्हणून सोड म्हणतोय ना वा. राणादा सोड की, लय उशीर झालाय. शाळा कुणाची? तुमची. उशीर कोणाला झालाय? तुम्हाला. मी सांगितलं होतं वय उशीर करायला. पण आम्हाला सोडलं काय फाळा पडणार आहे तुझ्या गाडीला? आता नाही, आता माझं लई महत्वाचं काम आहे. हा, चला उतरा. अरे उतर. आजकाल तुला महत्वाचंच काम असतंय. बिन महत्वाचं काम असते त्यावेळी भेट, मग बघतोस तुला. गॉन केस झाला याचा. आता जात का घालू एकेकाला? राणाजी, हा? तुम्ही इथे? वय ते काल गोदाक्कानी सांगितलं म्हणून आलोय. बरं, मला शाळेत जायला उशीर होतोय. तुम्ही मला सोडाल का प्लीज? मी गाडीवर जाता जाताच बोलूया. चालते की, तोडतो. या. काय सांगितलं गोदाक्कांनी? ते काका काकींना याद्यांचं टेन्शन आलंय म्हणून. हो, आता घरून निघताना तोच विषय होता. हे बघ, मी समजवतो त्यास मी, आणि सोपं असतंय समज, आणि घाबरायचं काय बी कारण नाही. समजे आमच्या घरचीच माणसं असणार. होय. आणि काय राहिलंच तर आमच्या वहिनी सांभाळून घेताल तुम्हाला. हे याद्या करणं, सुपारी फोडणं हे सगळंच आमच्याकरता खूप नवीन आहे. हे आम्हाला कुणीतरी नीट समजावलं पाहिजे. मग काळजी करायचं कारण सोडत तुम्ही. आजच मी आणि बरकत तुमच्या घरी जातो आणि समजून सांगतो. तुमचा आई वडील हे माझा आई वडील. चालेल. राणाजी, हा? थँक्यू. अहो, तुम्हीच म्हणला होता ना व, ते दोस्तीमध्ये थँक्यू आणि सॉरी असं बोलायचं नसते. आणि आता तर आपलं लग्नाचं प्रेम आहे तेव्हा
तुम्ही तुम्हाला शाळा जायला उशीर होतोय ना वा? चला जा, पळा पळा. आमची शाळा आम्हाला उशीर होणार ते आमचं आम्ही बघतो, पण तुझं काय? माझं ते मला शेतात जायला उशीर होतोय हा. चला. तू आम्हाला गाडीवर शाळेत सोडलं नाहीस आणि पाठपायला सोडलं. तू काय बरं केलं नाही बघे. अरे ते हा, त्यांना शाळेत यायला उशीर होत होता ना व. अरे म्हणून सोडलं. हा चला. आम्ही बी तेच म्हणलं होतं. माझं एक लई महत्वाचं काम आहे. बरं येऊ काय? चला. कुठलं आलं आता एक महत्वाचं काम? ते लग्नाच्या सुपारीचं. काय सुपारी? कुणाच्या लग्नाची? तुझ्या? ते कळेल 1-2 दिवसात. चल. नाही, आता सांग. एकदा सांगितलं ना वा, 1-2 दिवसात कळेल म्हणून. निघा म्हणलं ना वा. अरे राणाजी या ना या. इंदू, अगं राणाजी आणि बरकत आलेत, पाणी घेऊन ये. हा, बसा ना बसा ना. काय काका, आज बँकेत गेला नाही वाटतं? नाही, 4 दिवस सुट्टी टाकली. लग्नाची गडबड असल्यामुळे 4 दिवस काढावे लागतात ना. अहो 4 दिवसाच्या सुट्टीने काय होणार आहे? चांगली महिनाभर सुट्टी काढा. राणादाचं लगीन आहे, लय मोठं असणार आहे. हा, तेही खरंच आहे म्हणा. त्याच जरा टेन्शन आहे. पाणी. हो, तुम्ही कसलं बी टेन्शन घेऊ नका. ते अंजलीबाईंनी समजा मला सांगितलंय. आणि लग्नात तुम्हाला कसली बी मदत लागली तर गोदकांनी मला करायला सांगितले. हे बघा, समजा सामान बी पाठवले. तर तुम्हाला समजा नीट समजून सांगतो. ते याद्यामध्ये काय असते बघा, तुमच्याकडची 4-8 जाणती माणसं आणि आमच्याकडची 4-8 जाणती माणसं अशी समोरासमोर बसतात. त्यातल्या एकाकडे एक कागद असतोय. हा, मग त्यावर आम्ही आमच्या मागण्या सांगायच्या आणि तुम्ही तुमच्या मागण्या सांगायच्या. होय. आणि मग त्या कसं करायचं, काय करायचं हे एकमताने ठरवायचं. आणि मग लग्नाची तारीख ठरवायची आणि ते समजा कागदावर लिहायचं. मग दोघांच्यातल्या बी एकेकानं त्यावर सह्या करायच्या. हा, अहो समजा सोपं असते. आणि तुम्ही म्हणालात त्या मागण्या कसल्या असतात? हुंडा वगैरे काही? छे, ते हुंडा बिंडा काय घेत नाही आपण. होय, ते आपण हुंडा घेणारच्या मातीला बी उभं राहत नाही. आपल्याला असलं काही पटत नाही. आणि आमचा आबा, अहो ते तर लय विरोधात आहे धोंड्याच्या. काय रे? वय वय. अहो मग त्या मागण्या कसल्या असतात? त्या मागण्या ते शादी कुठे करायची, कुणाच्या दारात करायची, काय काय करायचं असं समजा असते. ते दोन्हीकडच्या माणसाने आपापलं म्हणणं सांगायचं असते. हा, मानपान म्हणतात ते काय असतं? कुणा कुणाला कापडे घ्यायची, नवरदेवाला काय घ्यायचं, नवरीला किती दागिने घ्यायची, असं सगळं दोन्हीकडच्या माणसांनी सांगायचं असते. होय. आणि तसं बी मागणं मी काय वापरत नाही. आणि आमच्या घरातली समधी माणसं चांगली आहेत. आणि ऐन टायमाला काय झालंच तर गोदकांनी मला सांगितलंय की तू मधी पड म्हणून. होय. तसं तुम्ही दोघंही आमच्या बाजूने म्हटल्यावर आम्हाला फारसं टेन्शन नाहीये त्याचं. पण राणाजी, आमचे पाहुणे अजून आलेले नाहीत. मग ते 4-8 माणसांचं काय करायचं? अहो ते वय, अहो ते कसं असतंय, ते 4 म्हणजे 4 आणि 8 म्हणजे 8 असं काही नसतंय. गावात लगीन म्हणल्यावर समधी माणसं हौसेने येतात. ते मग 4-8 सांगितलं की कशी गर्दी कमी होती म्हणून ते तसं सांगावं लागतंय. होय. अच्छा, मग काही हरकत नाही. आता गेलं ना व तुमचं समजा टेन्शन.
अहो तुम्ही काय बी काळजी करू नका, तुम्हाला कसला बी त्रास होणार नाही, हा शब्द मी देतो तुम्हाला. आता राणा आणि अंजलीबाईंची उद्या लग्नाची सुपारी फुटणार म्हणजे फुटणारच. हा